रामराम शेतकरी मित्र या इतर मंडळी रामराम. मी शेतकरी पुत्र तुमचा मित्र दौलत विष्णू बारा पात्रे MS26 यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रो, घरेलू नुस्खे घरेलू उपाय हे प्रत्येकाला माहीत असावे. आता दिवसेंदिवस कॅल्शियमचं आपल्या हड्डीमध्ये प्रमाण कमी व्हायलं. आपल्या हड्ड्या कमकुवत होत चालल्या. जसं कॅल्शियमचं जसं प्रमाण कमी होईल तसे आपल्या हड्ड्या कमकुवत होतात. मित्रो, आज जवळपास लहान वयाच्या मुलापासून 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुलाच्या वयापासून सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी होत चाललं. त्याच्या टाचा दुखणं, त्याच्या घुटण्यात दर्द, कमरत दर्द, मानत दर्द, या इतर कुठेही दर्द, इथं कुठेही दर्द, जिथं गॅपमध्ये सगळीकडे दर्द, तकलीफ, त्याला म्हणजे दुखणं, मराठी भाषेत दुखणं. हे कमी करण्यासाठी रामबाण उपाय, घरेलू नुस्खा. हो, आणि हे खास करून तुमच्या फायद्यासाठी करून आणलं. तुमच्या फायद्यासाठी, या माझ्या मित्रमंडळीसाठी, माझा व्हिडिओ पाहते त्यांच्यासाठी हे खूप अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जेणेकरून प्रत्येकाच्या घरी ह्या समस्या निर्माण झालेल्याच आहेत. सांधेदुखी, पायदुखी, टाचादुखी, हे मोठ्या प्रमाणात टाचादुखी जास्त प्रमाणात आता चालू आहे. दवाखान्यामध्ये कुठेही पहा जास्त टाचादुखीचेच पेशंट आहेत. कुठेही जा, काय झालं टाचा दुखायला, वयाचे 30 वलांडले की पुन्हा त्याच्या टाचा दुखणं सुरू. कशाचं प्रमाण? कॅल्शियम कमी झाल्यामुळे. हड्डीचं कॅल्शियम कमी झालं. जर हड्डीचं कॅल्शियम वाढवायचं जर असेल, सर्वप्रथम आपल्याला हड्डीचं कॅल्शियम डी जीवनसत्वामुळे मिळते. पण आपल्या घरीसुद्धा एक उपाय आहे. ज्यांच्याकडे आता शेतकऱ्याला तर घ्यायची गरज नाही, जे पेरतात त्याला घ्यायची गरज नाही, पण जे घेत नाहीत, ज्यांच्याकडे शेती नाही, त्यांना घ्यायची गरज आहे. हे काय आहे? तीळ. तीळ याला हिंदीमध्ये तिल्ली म्हणतात. हिंदीमध्ये तिल्ली म्हणतात. हे आहे तीळ. याचा उपयोग एकच आहे. सकाळी उपाशी पोटी 1 चमचभर, एवढा 1 चमचभर जर सकाळी असं घ्यायचं, त्याला एकदम बारीक चावून खायचं. एकदम बारीक, असं कचड मचड असं कसंही वेस्ट खायचं नाही. एकदम बारीक बारीक करायचं आणि चावून खायचं. तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल. आपण खाल्ला ना तर आपल्या बऱ्याचशा तकलीफ कमी होतात. टाचादुखी हे ते पूर्ण कमी होते. जे तुमचा तकलीफ आहे, सांधेदुखी, कंबरदुखी, हे सगळं काही कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि हे जास्त दिवस लागत नाही. 1 चमच जर डेली खाल्ल्याच्या नंतर 6 ते 7 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळून जाते. दवाखान्याचा लाखो रुपये खर्च बंद. आरामशीर तुम्हाला रिझल्ट चांगला आणि योग्य रिझल्ट मिळते. हे खाऊन पहा. असं घ्यायचं, थोडंसं सकाळी खायचं. तुम्ही हा उपयोग करून पहा. तुमच्या फायद्यासाठी आहे. तुमचे बुजुर्ग आहेत, तुमचे आईवडील आहेत, त्यालासुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होते. त्यालासुद्धा सकाळी 1 चमचभर तीळ द्या खायला. नक्कीच त्यांना रिझल्ट 6 महिन्यात आरामात मिळू शकतो. एकदम एका दिवशी तूप खाल्ल्यानंतर रूप मिळत नाही. मेडिसिन खाते, फक्त पेन किलर खाऊनच त्रास कमी होते. पण ही 6 महिन्यानंतर असा रिझल्ट छान देते की सांगायची सोय नाही. मग कायमस्वरूपी आपला दर्द तकलीफमधून दूर होते. ज्याला त्रास होते टाचाचा वगैरे, घुटण्याचा, कंबरदुखीचा, ते कायमस्वरूपी नष्ट होते. त्यासाठी रोज ही प्रक्रिया करा. कॅल्शियम वाढवा. याची खूप आत्ता काळाची गरज आहे. कॅल्शियमचं प्रमाण प्रत्येकाच्या शरीरात वाढलं पाहिजे. त्यामुळं 1 चमचभर आणा. दुकानात काय आहे, 130 किंवा 130च्या आसपास किलो असं एक आणून जर घेतलं तर 130 रुपये किलो प्रमाणे कोणीही घेऊ शकते. आणि 1-2-3 किलो जरी खाणं जरी झालं 6 महिन्यामध्ये, तरी त्यांना आरामशीर त्यांचा जो तकलीफ आहे ते कमी होऊन जाते. आणि ह्या गोष्टी नक्कीच करा. खाऊन पहा. वेस्ट खर्च नाही आहे. खाण्याची वस्तू आहे, फेकून द्यायची नाही. इतर कोणत्या मेडिकलवर नाही आहे. या वस्तू घरी घेऊ शकते आणि खाऊ शकते. आणि लईच वाटलं, बाजारामध्ये उपलब्ध तीळ तेल आहे. टाचा जर दुखत असतील तर टाचासाठी 100% जिथं दुखते तिथंसुद्धा तीळ लावा. शक्यतो केमिकल मिसळतील नसावं, तीळ तेल नसावं. शुद्ध आणि स्वच्छ तीळ तेल असावं. ते तुम्ही टाचावर सुद्धा लावू शकता. आणि 100% हा उपाय, घरेलू नुस्खा, हा उपाय करून पहा. तुमच्या उपयोगाचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि इतर लोकांनासुद्धाही माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरची तकलीफ कमी व्हावी. ठीक आहे, धन्यवाद.